मुझे वडीगोद्री पासून पश्चिमेला 1 ते 3 किलोमीटरवरती आंतरसरावरती आहे गाव आहे. इथं तुम्ही रेड कार्पेट हातरता आणि इथं बांधव आमचं 9 ते 10 दिवस झालं उपोषणाला बसल्या. तुम्ही इथं पाठ मिळवता. या सुसंस्कृत मराठी दुर्दैवी गोष्ट आहे. तुम्ही तिकडं एक न्याय आणि इकडे एक न्याय हे चुकीचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो 1 मे 1960 पासून या महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारण होतं. त्या पुरोगामी महाराष्ट्र होता, शाहू फुलेंचा महाराष्ट्र होता. पण आता मी सरळ क्लेम करील राज्य शासनावर हा जातीवादी महाराष्ट्र. हा जातीवादी महाराष्ट्र पुन्हा आहे. तुम्ही जातीवाद पेरलाय काय बोला? जातीवाद केलाय सर्व तुम्हालाही माहित आहे, सर्व महाराष्ट्रालाही माहित आहे. कुणी जातीवाद केला? जातीवाद आला ह्या 2-3 वर्षाच्या कालावधी किंवा 6 महिन्याच्या कालावधी. या जातीवादाचं फळ त्यांना मिळालेलं आहे लोकसभेला. आणि इथून पुढं जर असंच त्यांनी वागलं, जर आमची बाजू नाही ऐकून घेतली, आम्हाला नाही सहकार्य केलं, गावगड्यातील धनगर, साळी, कुंती, तेली, हटकर, वंजारी, माकडवाला, कुंची, लक्ष्मीवाला यांना जर न्याय दिला, यांना जर राजकीय तुम्ही नाही जर दिलं, यांना जर राजकीयाच्यात नाही जर आणलं तर तुम्हाला त्याचं फळ भोगावं लागेल. आणि लक्ष्मी हे 102 या घटना दुसरी त्यांना वैधानिक दिलाय. हे राज्य मागासवर्ग आयोगावर काम केले. राज्य मागासवर्ग आयोग म्हणजे काय? 1993 राज्य मागासवर्ग आयोग स्थापन केला. राज्य मागासवर्ग आयोगाचं असं काम आहे की या महाराष्ट्रामध्ये मागास कुणाला ठरवायचे, कुणाला ओबीसी ठरवायचं, कुणाला एसी ठरवायचं, कुणाला एसी ठरवायचं, हे राज्य मागासवर्ग आयोगाचं काम आहे. राज्य मागासवर्ग आयोगावर काम करणारा लक्ष्मण हाके ह्या ओबीसीचं आरक्षण बचवण्यासाठी उपोषण करतोय. याला तुम्ही दुर्लक्ष करताय. ह्याच्या आधी तुम्ही किती गोळ केला असेल? ह्याच्या आधी तर नुसतं आम्ही मतदान केलं ना, आम्ही कुठल्या राजकीय पक्षाकडून तिकीट घेतलं ना, आम्हाला कुठल्या राजकीय पक्षाने तिकीट दिलं ना, आमचं कोणी राजकीय भलं केलं. आम्ही फक्त मतं देत आलो, तुमची पालख्या वाहत आलो, आमच्या चिपल्या फाटून गेल्या तुमच्या पालखं. इथून पुढे असं चालणार नाही. 70 वर्ष या महाराष्ट्रामध्ये आम्ही अन्याय केला. पण येणाऱ्या आगामी लोकसभेला, विधानसभेला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी ठरवेल तेच होईल एवढं सांगतो. लोकसभेमध्ये आता लोकसभेचं इलेक्शन पार पडलं. लोकसभेमध्ये ओबीसीचा वोटावर होता इतका पण समाजातला एकही खासदार त्या ठिकाणी पोहोचत नाही. जे म्हटलं जाते की धनगर समाज पण महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला, पण धनगर समाजाचा बी आहे नंबर त्या ठिकाणी दिल्लीमध्ये एकही खासदार. मग ओबीसीचा खासदार एकही जाणार नाही. सर्व बॉडी आता सध्या मराठा समाजात आहे. मराठा समाजातून सर्व या भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. तो जरांगे म्हणतो की मंडल आयोग चॅलेंज करेल. आणि मंडल आयोग चॅलेंज केलं पंतप्रधानाला राहत नाही. तू मंडल आयोग चॅलेंज काय करतोय? तो महाराष्ट्रापुरतं बोल, तुझ्या आंतरसरावटी पुरतं बोल. तो जगाची, भारताची, राज्याची भाषा बोलू नको. तेवढं आकलन क्षमता नाही, तेवढं ज्ञान नाही, तुला तेवढं क्लिअरिफिकेशन देत नाही. तर तुला बाप बसलाय लक्ष्मी हाके. त्यांना पूर्ण माहित आहे की बाबा राज्यातील मागास हे जो बोलतो तिथं बोलतोय. आणि राजकीय का कानात टाकतात हे मला माहित नाही. ही लोकशाही आहे, मोगलाई नाही की बाबा संविधानावर चालणार राजे. पाटील बिटील बंद करा आता. जर आडनाव आहे की आडनाव घ्या. जरांगे म्हणा कुठला पाटीलच कोण पाटील? मोगलाई नाही, ही लोकशाही आहे. राजा बिजा सगळ्यात पदव्या गेलेल्या आहेत. आर्टिकल 14 काय सांगतं? समानता. आर्टिकल 15 काय सांगतं? आर्टिकल 16 काय सांगतं? आर्टिकल 17 काय सांगतं? आणि आर्टिकल 18 काय सांगतं? त्याचा तुम्ही विवेचन करा, आत्मसात करा, विश्लेषण करा. आणि माझ्या तमाम महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांना विनंती आहे, बांधवांना तुम्ही एकत्र व्हा. ही संधी आली आहे. वडीगोद्री हे गाव एक गाव आहे. या गावातून या महाराष्ट्रात क्रांती होईल एवढं मी तुम्हाला सांगतो. लोकसभेला कसा झटका बसलाय तसा यांना जर विधानसभेला झटका बसला तर ही जाती लेवलला येतील. नाहीतर परत आपल्याला 70 वर्ष अन्याय सुद्धा इथून पुढेही आपल्याला अन्याय सुद्धा. लक्ष्मण हाके तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. काय